विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटना यावरचे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थ्यांना आपण बघणार आहोत. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 25 प्रश्न विद्यार्थ्यांना बघणार आहोत. ही प्रश्न आपण पाठीमागे एमपीएससीच्या एक्झाममध्ये जेही प्रश्न विचारले आहेत त्यांचा समावेश आजच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. तर लक्षात घ्या, आजचा जो व्हिडिओ आहे तो सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे. जसं की महाराष्ट्र घटक संयुक्त पूर्वपरीक्षा, तसेच भूमी अभिलेख यामध्ये येणारा सामान्य ज्ञान टॉपिक, त्यानंतर महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षा ज्यामध्ये भारतीय राज्यघटना विशेषतः समाविष्ट केला आहे, तसेच पोलीस भरती तलाठी यांकरिता सामान्य ज्ञान या टॉपिक अंदर हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ अगदी मन लावून बघायचा आहे आणि ज्याही गोष्टी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतील विद्यार्थ्यांनो त्या नक्की नोट डाऊन करून घ्या. तर विद्यार्थ्यांना व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओमधील सर्वात पहिला प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारीपर्यंत किती भारतीय समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केलेले होते? तर लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. तर यामध्ये लक्ष तुमचं कुठे केंद्रित झालं पाहिजे? राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग, बरोबर. आणि त्यानंतर किती समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केलं आहे? राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी 6 हेच योग्य आन्सर आहे. म्हणजे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाने जानेवारीपर्यंत भारतातील एकूण 6 समुदायांना अल्पसंख्याक म्हणून सूचित केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरुद्ध काढता येतात? तर लक्षात घ्या, न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरुद्ध काढता येतात. आणि लक्षात घ्या, राज्यसेवा मुख्य 2018चा हा प्रश्न आहे. तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिषेध आदेश फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरुद्ध विद्यार्थ्यांनो काढता येतात. त्यानंतर पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 3 बघूयात. शोषणाविरुद्ध अधिकार भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेले आहेत? तर विद्यार्थ्यांनो आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे लगेच? तर शोषणाविरुद्ध अधिकार आणि राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये? तर काय विचारले? राज्यघटनेचा अनुच्छेद विद्यार्थ्यांना विचारलेला आहे. PSI मुख्य 2016चा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे. तर अनुच्छेद 23 आणि 24 राज्यघटनेचे जे अनुच्छेद आहे 23 आणि 24 यामध्ये शोषणाविरुद्ध अधिकार हे देण्यात आलेले आहे. पुढे जाऊयात, क्वेश्चन क्रमांक 4 बघतोय. खालीलपैकी कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाहीत? PSI पूर्व 2019चा विद्यार्थ्यांना हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, कोणते उद्दिष्ट राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट नाही? तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, देहांतांची शिक्षा रद्द करणे हे तत्व समाविष्ट नाही. मग बाकीचे तत्व कोणकोणते? गोहत्या थांबविणे, त्यानंतर कुटीर उद्योगांची स्थापना करणे, त्यानंतर आंतरराष्ट्रीय शांतता वृद्धिंगत करणे. विद्यार्थ्यांनो हे सर्व राज्यांच्या मार्गदर्शक तत्वामध्ये समाविष्ट केलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5 बघूया. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे? तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला संविधानामधील कलम सांगायचा आहे ज्यामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे. याचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक बी 44 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आजच्या व्हिडिओमध्ये नॉलेज बुस्टर म्हणून काही पॉईंट मी ॲड केले आहे. तर विद्यार्थ्यांनो यातीलच पॉईंट आहे, लोकसभेतील मतदानाच्या पद्धती कोणकोणत्या आहेत? तर लक्षात घ्या, सर्वप्रथम सभागृहातील मतदानासंबंधीची प्रक्रिया संविधानातील कलम 101 आणि लोकसभा कामकाज नियम क्रमांक 367, 367A, 367AA आणि नियम 367B द्वारे नियंत्रित केली जाते. लोकसभेत मतदानासाठी अवलंबलेल्या विविध पद्धती खाली प्रमाणे स्पष्ट केल्या आहेत. तर पहिली पद्धत कोणती विद्यार्थ्यांना? आवाजी मतदान म्हणजे व्हॉइस वोट आपण त्याला म्हणू शकतो. सदस्याने दिलेल्या प्रस्तावावर अध्यक्षांनी विचारलेल्या प्रश्नांचा सभागृहाद्वारे निर्णय घेण्यासाठी मतदानाची ही एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीनुसार सभागृहासमोर मांडलेल्या प्रश्नाला होय किंवा नाही असे आवाज करून उत्तर दिले जाते. त्यानंतर सेकंड पद्धत आहे गुप्त पत्रिकेद्वारे मतदान करायचं, यालाच आपण सिक्रेट बॅलेट सिस्टीम म्हणतो. ओपन वेटिंग पद्धतीमध्ये वैयक्तिक निकाल 3 रंगाच्या माध्यमातून दर्शविले जातात. वैयक्तिक निकाल डिस्प्ले पॅनलवर एक LED लाईट असतो, त्यात होयसाठी हिरवा, नाहीसाठी लाल आणि अलिप्तसाठी पिवळा असे रंग दर्शविले जातात. गुप्त मतदान देखील अशाच धर्तीवर आयोजित केले जाते, परंतु त्यात वैयक्तिक निकाल डिस्प्ले पॅनलवर केवळ पांढरा रंग दर्शविणारा LED असतो आणि तो जर मत रेकॉर्ड झाले तरच चमकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 6 बघूयात.
मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणातील कोणते कलम मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे? तर विद्यार्थ्यांनो लक्ष केंद्रित करा. मार्गदर्शक तत्वे आणि मार्गदर्शक तत्वांमधील कलम तुम्हाला सांगायचे आहे की जे मादक पेयांच्या सेवनावर बंदी घालण्याशी संबंधित आहे. असिस्टंट मुख्य 2015चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी कलम 47 हे याचं योग्य आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7 बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद केलेली आहे? तर विद्यार्थ्यांनो हा राज्यसेवा मुख्य 2016चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर लक्ष केंद्रित करा. कलम सांगायचे तुम्हाला जी समान न्याय आणि गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्यासंदर्भात आहे. तर विद्यार्थ्यांनो याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कलम 39A अंतर्गत समान न्याय व गरिबांना मोफत कायदेशीर सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8 भारतीय संविधानातील कोणते कलम मुला-मुलींना निशुल्क व मोफत शिक्षण देण्याचे सांगते? तर लक्षात घ्या तुम्हाला कलम सांगायचे जे मुला-मुलींना निशुल्क मोफत शिक्षण देण्याचं सांगतं. तर याचं योग्य उत्तर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी कलम 45. विद्यार्थ्यांनो स्क्रीनशॉट काढू शकतात किंवा आपल्या नोटबुकमध्ये तुम्ही नोट डाऊन करू शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेत आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात करण्यात आलेला आहे? विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या आपण ऑलरेडी हा प्रश्न वरती बघितलेला आहे. तर लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा विद्यार्थ्यांनो याचा समावेश कशात करण्यात आला आहे? तर राज्य मार्गदर्शक तत्वे यांमध्ये करण्यात आलेला आहे. राज्यसेवा मुख्य 2016चा हा विद्यार्थ्यांनो प्रश्न आहे. इम्पॉर्टंट प्रश्न विद्यार्थ्यांनो नक्की नोट डाऊन करा किंवा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याची तरतूद आहे? विद्यार्थ्यांनो भारतीय राज्यघटना कलम सांगायचा आहे ज्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षणाची तरतूद आहे. PSI पूर्व 2016चा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक डी 39A हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11 कोणत्या कलमानुसार सर्वत्र समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे? मुख्य 2016चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक बी कलम 44 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 12 97व्या घटनादुरुस्ती अधिनियमानुसार कोणत्या मार्गदर्शक तत्वांचा नव्याने समावेश करण्यात आलेला आहे? विद्यार्थ्यांनो घटनादुरुस्ती कशासाठी केली जाते? तर आपले जे राज्यघटना लिहिलेली आहे त्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असेल तर तुम्ही घटनादुरुस्तीद्वारे तुम्ही बदल करू शकतात. तर लक्षात घ्या मार्गदर्शक तत्वाचा नव्याने समावेश विद्यार्थ्यांनो केलेला आहे. तो कोणता आहे? तर सहकारी संस्था आणि STI मुख्य 2015 मध्ये हा प्रश्न विद्यार्थ्यांनो विचारलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये मूलभूत कर्तव्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या तुम्हाला कलम सांगायचे विद्यार्थ्यांनो की जे मूलभूत कर्तव्यांशी निगडित आहे. तर ऑप्शन क्रमांक डी कलम 51A नुसार मूलभूत कर्तव्यांचा विद्यार्थ्यांनो समावेश राज्यघटनेत करण्यात आलेला आहे. मुख्य 2011चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर याच धर्तीवर पुढचा प्रश्न काय विद्यार्थ्यांनो कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत कर्तव्यांना राज्यघटनेत समावेश करण्यात आलेला आहे? तर लक्षात घ्या ही 42वी घटना दुरुस्ती होती. हा STI पूर्व 2011चा विद्यार्थ्यांनो प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनो स्क्रीनशॉट घ्या कारण की हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. रिपिटेटिव्हली हा प्रश्न विविध परीक्षेत विचारला जातो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 भारतीय संविधानात 10 मूलभूत हक्कांचा समावेश कधी करण्यात आला? विद्यार्थ्यांनो भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्यांचा हक्कांचा समावेश कधी करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक सी 1976 हे याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16 भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून विद्यार्थ्यांनो घेण्यात आलेली आहे? तर विद्यार्थ्यांनो आपलं लक्ष कुठं गेलं पाहिजे? तुम्हाला व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद सांगायची आहे की जी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? राज्यसेवा पूर्व 2011चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. आणि याचं योग्य उत्तर काय विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक डी USSR म्हणजेच काय सोव्हिएत रशिया म्हणजे 1991 मध्ये शीतयुद्धानंतर जो आधीचा जो सोव्हिएत रशिया होता विद्यार्थ्यांनो सोव्हिएत रिपब्लिकन त्याचं काय झालं होतं विद्यार्थ्यांनो 15 देशांमध्ये काय झालं होतं तर विलगीकरण झालं होतं. बरोबर युक्रेन हा USSR मध्येच आधी होता. 1991च्या विलगीनंतर तो वेगळा झाला आहे. आणि आता रशिया आणि युक्रेनचं हे जे युद्ध आहे विद्यार्थ्यांनो खरं तर हे युद्ध खूप आधीपासून चालत आलं आहे. बरोबर
आता युक्रेनचं म्हणणं काय आहे की त्यांना नाटोमध्ये जायचं आहे. नाटो काय विद्यार्थ्यांना, तो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे, बरोबर. मग नाटोमध्ये किती देश विद्यार्थ्यांना, एकूण 30 देश आहे, ज्यामध्ये मेनली फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया हे असे मोठे मोठे देश नाटोमध्ये आहे. आणि नाटोमध्ये काय जायचं आहे तर लक्षात घ्या, जेही नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनमध्ये आहे, या 30 देशांवर कोणीही जर हल्ला केला तर हे 30ही देश मिळून त्या देशावर हल्ला करतील, असं त्यामध्ये तरतूद आहे. युक्रेनने काय केलं की नाटोमध्ये समाविष्ट व्हावं म्हणून हा काय केला आहे की एक काय म्हणू शकतो की आपण एक त्यांना पत्र दिलं असेल किंवा त्यांच्याकडे मागणी केली असेल. तर रशियाचा ह्या गोष्टीसाठी विरोध आहे. रशियाचं म्हणणं काय आहे की जर युक्रेन नाटोमध्ये गेला तर अमेरिका हे जे देश आहे याचा प्रभाव कशावर येणार, युक्रेनवर येणार. आणि युक्रेन हा रशियाच्या बॉर्डरवर असणारा देश आहे, त्यामुळे त्यांनाही फरक पडू शकतो. या धर्तीवर त्या दोघांमध्ये विद्यार्थ्यांना भांडण चाललेलं आहे. आपण वेगवेगळ्या न्यूजमधून ह्या गोष्टी बघतच असाल विद्यार्थ्यांनो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17 बघूयात. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही. विद्यार्थ्यांनो, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदान करणे विद्यार्थ्यांनो हे मूलभूत कर्तव्य नाही आहेत. मग बाकीचे कोणकोणते मूलभूत कर्तव्य विद्यार्थ्यांनो, राज्यघटना आणि त्यातील तत्वांचा आदर करायचा आहे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करायचे आहे, आणि ऑप्शन क्रमांक 4, वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनो विकसित करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, एखाद्या महानगरपालिकेमध्ये नगरपालिका प्रशासनासंबंधी विशेष ज्ञान किंवा अनुभवी असलेले जास्तीत जास्त किती नगरसेवक विद्यार्थ्यांना आपण नामांकित करू शकतो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आपण जास्तीत जास्त 5 नगरसेवक नामांकित करू शकतो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो क्वेश्चन क्रमांक 19, प्रधिलेख किंवा व्रिट्स जारी करण्याची संकल्पना भारताने कोणत्या देशाकडून स्वीकारलेली आहे. तर तुमचं लक्ष प्रधिलेख व्रिट्सवर केंद्रित असू द्या आणि कोणत्या देशाकडून घेतलेली आहे याच्यावर असू द्या. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक 2, ब्रिटन या देशाकडून प्रधिलेख व्रिट्स जारी करण्याची संकल्पना भारत देशाने घेतलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, कोणत्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गासाठी खाजगी विनानोंदणीत शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्याचा मान्यता देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनो, घटनादुरुस्ती तुम्हाला सांगायची आहे राज्यसेवा मुख्य 2015चा विद्यार्थ्यांनो हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक बी, 93व्या घटनादुरुस्तीने अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गांसाठी विद्यार्थ्यांनो खाजगी विनानोंदणी शैक्षणिक संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा समावेश कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेला आहे. ते विद्यार्थ्यांनो मूलभूत अधिकार, सहकारी संस्था, आणि विद्यार्थ्यांनो तुम्हाला घटनादुरुस्ती सांगायची आहे राज्यसेवा मुख्य 2016चा हा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक डी, घटनादुरुस्ती 97 नुसार स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारामध्ये सहकारी संस्था स्थापन करण्याच्या अधिकाराचा विद्यार्थ्यांनो समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद विद्यार्थ्यांना भूषविलेलं आहे. तर लक्षात घ्या, ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती पदाचे 2 वेळा राष्ट्रपती पद विद्यार्थ्यांना भूषविलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23, भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. म्हणजे ते खरं तर मुख्य न्यायाधीश होते, परंतु त्यांकडे अतिरिक्त चार्ज प्रभारी राष्ट्रपती पदाचा दिला होता. तर ऑप्शन क्रमांक बी, एम हिदायतुल्ला हेच योग्य उत्तर विद्यार्थ्यांनो. आणि हा राज्यसेवा मुख्य 2012 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, भारतात राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात. विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर ऑप्शन आहे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य की ऑप्शन डी वरील सर्व. तर विद्यार्थ्यांनो वरील सर्व हे याचं योग्य उत्तर आहे, म्हणजे लोकसभेचे निर्वाचित सदस्य, त्यानंतर राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य हे राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये विद्यार्थ्यांनो मतदार म्हणून मते देत असतात. हा PSI पूर्व 2012 मध्ये विद्यार्थ्यांनो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढील वेळेत क्वेश्चन क्रमांक 25 बघतोय, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो. सोपा प्रश्न विद्यार्थ्यांनो, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक सी, राष्ट्रपती हे भारताचे प्रथम नागरिक असतात. PSI पूर्व 2012 मध्ये विद्यार्थ्यांनो हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात. विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी 3 प्रश्न आहेत. हे सर्व प्रश्न याच प्रश्नपत्रिकेतील किंवा आजच्या व्हिडिओतील आहे. तर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्यांची तरतूद
कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून विद्यार्थ्यांनो घेण्यात आलेली आहे? विद्यार्थ्यांनो आपण काय करायचं येतं, याचं योग्य उत्तर खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, भारतीय संविधानात 10 मूलभूत हक्कांचा समावेश कधी करण्यात आलेला आहे? याचं विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरिक कायद्याची विद्यार्थ्यांनो तरतूद करण्यात आलेली आहे? विद्यार्थ्यांनो आपण वेळोवेळी जर नोटबुकमध्ये नोट डाऊन केलं असेल तर तुम्हाला नक्की या सर्व प्रश्नांची उत्तरे यायला हवी. जर तुम्हाला प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर विद्यार्थ्यांनो परत एकदा व्हिडिओ बघा आणि ज्याही इम्पॉर्टंट गोष्टी तुम्हाला वाटतील त्या तुम्ही नक्की आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला आमचे एफर्ट जर आवडले तर नक्की व्हिडिओला विद्यार्थ्यांनो लाईक करा, कारण की आजच्या व्हिडिओचा टार्गेट आपण 50+ लाईक केला आहे आणि मला तुमच्यावर विश्वास आहे की तुम्ही नक्कीच लाईक करून आम्हालाही प्रोत्साहन द्याल. त्यानंतर विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, कोणत्याही एक्झाममध्ये करंट अफेअर्स किंवा चालू घडामोडी हा एकदम ज्वलंत टॉपिक असतो आणि चालू घडामोडीची प्रॅक्टिस डेली बेसिसवर करणं गरजेचं असतं. त्याच धर्तीवर आपण दररोज करंट अफेअर्सची व्हिडिओ आणत असतो. तसेच ते 10 प्रश्न सोडून इतरचे प्रश्नांची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे विद्यार्थ्यांनो त्याला जॉईन करू शकतात, ज्यावर फक्त टेक्निकल किंवा एज्युकेशनल गोष्टी आम्ही फक्त टाकत असतो. त्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी, MPSCची अपडेट जर हवी असेल तर तुम्ही ज्ञानवंदना एज्युकेटर ह्या चॅनलला जॉईन करू शकतात. तसेच यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थ्यांनो लगेचच ज्ञानवंदना एज्युकेटर हे जे आपलं चॅनल आहे विद्यार्थ्यांनो त्याला जॉईन करायचं आहे. आणि विद्यार्थ्यांनो तुमचं यश हेच आमचं एकमेव ध्येय आहे. याच कारणास्तव विद्यार्थ्यांनो सर्व कंटेंट आम्ही आपणापर्यंत मोफत आणत असतो. विद्यार्थ्यांनो आपले काही सजेशन असतील किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असतील तर नक्की खाली कमेंट करा. मी आपण सजेस्ट केलेल्या टॉपिकवर लवकरात लवकर व्हिडिओ आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. तसेच विद्यार्थ्यांनो व्हिडिओमध्ये काही आपल्याला सुधारणा हवी असेल, काही सजेशन असेल तर नक्की तुम्ही विद्यार्थ्यांनो खाली कमेंट करू शकतात. विद्यार्थ्यांनो जो आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला सर्वांचा ऋणी आहे. तर नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.